दसऱ्याच्या दिवशी, त्याच्यावर बंदी यावी ही मागणी तुमची आजही कायम आहे का आणि सरकारकडे ती मागणी माझी वैयक्तिक मागणी असून ते पूर्ण होईल असं मला वाटत नाही. सरकारकडे मागणी करण्याचा माझा अधिकार आहे आणि अंतिम निर्णय त्यावर सरकार घेत असते. माझा फक्त साधा प्रश्न असा आहे सरकारला किंवा सरकारमध्ये येणाऱ्या कोणालाही की रावण दहन करण्यामागचा उद्देश काय तुमचा. शेवटी मागं तुम्ही भंडारा जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा रावण दहनावर बंदी आणण्याचं पत्र काढलं होतं. त्यावेळेस त्यांना पण भरपूर मनस्ताप झाला. शेवटी रावण असा काही चुकीचा नव्हता की त्याचं दहन केलं पाहिजे. बरं, दहन करणारे तर मग रामाच्या वृत्तीचे असले पाहिजे, आमचा तोच प्रश्न आहे. त्याच्यामुळे अशा प्रथा बंद झाल्या पाहिजे. आणि जर तुम्हाला दुरुस्तच व्हायचं असेल रावण दहन करणाऱ्यांना, तर स्वतःतला अहंकार त्यांनी दूर ठेवावा. स्वतःतला त्यांच्याकडे जो स्वार्थ असेल, जो काही हे असेल त्यांच्यामधली अपप्रवृत्ती, ती त्यांना बाजूला ठेवावी. म्हणून सरकारकडे माझी मागणी होती. आज मात्र मी एवढंच म्हणतो की रावण दहन हे करणं चुकीचं आहे. आजच्या दिवशी जर या महाराष्ट्रातलं एक सांगोळासारखं गाव जिथं दशाननाची पूजा केल्याशिवाय दसराही पार पडत नाही, अशा पद्धतीनं संस्कृती जपणाऱ्या या गावाचा आदर्श अख्ख्या महाराष्ट्राने घ्यावा आणि महाराष्ट्रासह देशभरात या रावण दहनावर बंदी यावी अशी माझी मागणी आहे. यावर्षी पण इथं आला होता, यावर्षी पण आपण रावणाचं दर्शन घेतलं. काय भावना आहे रावणाचं दर्शन घेतल्यानंतर? एक लक्षात घेतलं पाहिजे की महात्मा रावण असं म्हणून सुद्धा रावणाचा अनेक ठिकाणी गौरव आहे. लंकेश्वर म्हणून पण गौरव आहे. आणि आदिवासी बांधव असतील किंवा राज्यात देशात बहुतांश लोक आज पूजा करतात. आणि आमच्या अकोला जिल्ह्यातील सांगोळा हे जे गाव आहे, या गावामध्ये ही पुरातन तुम्हाला दशाननाची मूर्ती दिसते. त्याच्यामुळे राजा रावण ग्रेटच होते. त्यांचा या ठिकाणी जे स्मृती जपलेली आहे त्याला अभिवादन करायला आम्ही दरवर्षी येत असतो. मागच्या वर्षी आलो होतो, याही वर्षी आलो. आणि एकीकडे आज वाईट वाटतं सांगताना की मोठे मोठे रावणाच्या प्रतिमा करून दहन केल्या जातात. मागच्या वर्षी रावण प्रतिमेवर त्या दहनावर बंदी आणावी अशी माझी पण मागणी होती. दुर्दैवानं मला ते विधिमंडळात काही कारणास्तव मांडता आलं नाही. ते आता काही मला या ठिकाणी बोलणं उचित वाटत नाही. पण दुसरं असं आहे की आजच्या दिवशी रावण दहनाची प्रथा, माझं म्हणणं आहे की ठीक आहे, रामाची पण पूजा करणारी लोक आहेत, तशी दशरथाची पण पूजा झाली पाहिजे. आणि जे रावण जाळतात तर त्यांचे हात तरी रामासारखे पाहिजे निदान. जर ते रावणाला एवढं वाईट म्हणतात तर जाळणारे तेवढे पवित्र असतात का हे सुद्धा बघितलं पाहिजे. त्याच्यामुळे आमची भावना आहे, इथे आदिवासी समाजाची भावना आहे, बहुजन समाजाची भावना आहे. त्याच्यामुळे मागच्या वर्षी आलो होतो मी, अगोदर मी 1-2दा येऊन गेलो आणि यावर्षीसुद्धा मी इथं नतमस्तक व्हायला आलो. शेवटी ते लोकांचं श्रद्धास्थान आहे आणि सांगोळावासियांनी खरोखर या गावाचं कौतुक केलं पाहिजे की त्यांनी ह्या स्मृती जपल्यात आणि अत्यंत आदरानं आज दसऱ्याच्या दिवशी इथं पूजा होते, त्या पूजेत सहभागी व्हायला मी आलो. आणि मला गावकऱ्यांनी आरतीचा पण मान दिला, त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. हॉल जो आहे तो झाला पाहिजे. मागच्या वर्षी मी तसा प्रयत्न केला होता, आपल्याला आठवत असेल मी तसा शब्द पण दिला होता. पण काही राजकीय घडामोडी घडल्या आणि त्याच्यामुळे मला बरीच काही बंधनं आली. त्याच्यामुळे आम्ही आता आमचे जे जागर प्रतिष्ठानची जी काही टीम आहे त्यांनी असं ठरवलं की आपण लोकवर्गणीतून काहीतरी इथं करू. पण ज्यांनी आता हे शेड वगैरे दिलं असेल त्यांचं खरोखर आभार मानले पाहिजे. आणि इथं जे काही ज्या जागेत ही दशाननाची मूर्ती आहे ते जागा जोपर्यंत ग्रामपंचायतला मला वाटते हस्तांतरित होत नाही किंवा ग्रामपंचायतचा मालकी हक्क त्यावर येत नाही तोपर्यंत डेव्हलपमेंट इथं कुठं होऊ शकत नाही. त्याच्यामुळे थोडंसं सामाजिक लोकांनी एकत्र येऊनच त्या जाणीवेतून काहीतरी इथं उभारावं अशी आमचा मानस आहे. मागच्या वर्षी तो मी मानस केला होता, पण मला काही अडचणी आल्या आणि काही मर्यादा असल्यामुळे ते मी बोलू शकलो नाही किंवा करू शकलो नाही. तुम्ही मागच्या वर्षी जेव्हा घोषणा केली होती इथल्या हॉलची, सामाजिक सभागृहाची, त्यानंतर महाराष्ट्रात मोठं राजकारण, देशभरात तुमच्यावर टीका झाली होती. तुमच्याच मित्रपक्षानं तुम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचा प्रयत्न केला. नाही, टीका करणारे टीका करतात, पण माझा प्रश्न सातत्यानं तोच आहे की दशानन रावण एकीकडं आजही रावणकर हे आडनाव आहेत. आजही अनेक लोकांची नावं यांच्यावरून आहेत. म्हणजे माझे एक मित्र आहेत सुहास मेटे, त्यांच्या वडिलांचं नाव रावणराजे आहे. त्याच्यामुळे लोकांमध्ये तर त्या याची म्हणजे रावणाबद्दल सन्मान आहेच. किंवा शरद तांदळे यांनी रावण राजा राक्षसांचा ही कादंबरी लिहिली, त्यामधून एक वेगळे रावण, वेगळ्या पद्धतीचं. माझ्यावर टीका करणारे टीका करत राहतात, टिंगल करत राहतात. आजही तुमच्यासमोर बोलताना किंवा तुम्ही ज्यावेळेस बातम्या दाखवाल की मिटकरींनी केली रावणाची पूजा तर मला खूप शिव्या घालतील. पण ते शिव्या घालणारे निदान त्यांच्यामध्ये एक तरी आदर्श मग रामाचा असावा की दशरथाच्या सांगण्यावरून 14 वर्ष वनवासात जाणाऱ्या रामाचा जो माझ्यावर टीका करतो तो आदर्श घेतो का?
मग रामाचा इतिहास काढायचा म्हटलं तर रामाने सावत्र भावाला अयोध्या दिली होती. हे स्वतःच्या 4 एकरातलं 2 एकरही भावाला देऊ शकणार नाहीत. अशी लोक आमच्यावर तोंडसूक घेतात, शिव्या श्राप देतात, तर त्यांना देऊ द्या. शेवटी भारतीय लोकशाही आणि भारतीय संविधानानं मला माझं मत मांडण्याचा अधिकार दिलाय. इथं या गावाचं हे श्रद्धास्थान आहे, परिसरातील लोकांचं श्रद्धास्थान आहे. विशेष म्हणजे माझ्या आदिवासी बांधवांचं श्रद्धास्थान असल्यामुळे आजही गडचिरोलीसारख्या भागामध्ये किंवा तुमच्या नाशिक त्या उत्तर महाराष्ट्रामध्ये रावण दहनाची प्रथा बंद झालेली आहे. रामाच्याबद्दलही लोकांच्या मनात जेवढा आदर आहे तेवढा दशहऱ्याबद्दलही आदर आहे. त्यामुळे माझ्यावर देशातून टीका झाली असेल तर मी त्याची पर्वा केली नाही, मी त्याची कधी पर्वा करत नाही. पण कोणी जर टीका करणाऱ्यांनी माझ्यासमोर येऊन डिबेट करावी ना, धर्माची चर्चा करावी, मी तयार आहे. माझी श्रद्धा आहे, मी येत असतो दरवर्षी, नेहमीच येणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.